तर भावानं पाहू शकता आपले हे साईराजे आहेत ना, ते काल गेले होते पिकनिकला, बरोबर. तर साईराजे पिकनिकला जाऊन काय काय मजा केली आणि कशी कशी मजा केली आणि सकाळी किती वाजता गेले आणि कधी आले सगळी माहिती देणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांना आता ऐकाच. बोला साईराजे. आम्ही काल रात्री गेलेलो. कुठे गेलेला? आम्हाला कसं कळणार तुम्ही कुठे गेलेला ते सांगा. हे तुमचे सगळे आमचे सबस्क्रायबर लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काल पिकनिकला कुठल्या गावी गेला होता, कुठे गेला होता? आम्हाला तर असं कळलं की तुम्ही कोकणात गेला होता म्हणून. हा. मग किती वाजता गेला होता सकाळी इथून? रात्री उठून. रात्री उठून हा. आंघोळ वगैरे केली होती का? हा. काशीच गेला होता? अशीच गेलेलो. सगळ्यांनी अंघोळ नव्हती केली. माझ्या आई बघायलाच थांबली. ओके. किती जण होता तुम्ही पिकनिकला? किती लोक होते? प्रथमेश दादा, ओके मी, ओके. आणि अजून कोण कोण होतं? पटपट पटपट नावं घ्या सगळ्यांची. पलीचे पप्पा. ओके. अजून अजून कोण कोण होतं? तुझी मम्मा तुझे पप्पा पण होते ना? मग त्यांचं नाव कधी घेणार? चल पटपट पटपट नाव घे. चल कोण कोण होतं? माझे पप्पा, माझी मम्मी, ओके. अजून कोण कोण होतं? बोके दादाची आई, दीदी. ओके. बोकेदादा दीदी. बोकेदादा कोणाला बोलतो तो? कोण आहे बोकेदादा? ओके. प्रथमेश दादाला बोकेदादा बोलतो तू? नाही, मग ते मला बोके बोलतो. ओके. तो तुला बोके बोलतो. ओके ठीक आहे चालेल. अजून कोण कोण होतं पिकनिकला? ओके. गार्गीचे पप्पा. गार्गीचे पप्पा एकटेच आले होते? मग गार्गीची मम्मी नाही आली? गार्गी पण नव्हती? मग सांग ना. गार्गीचे पप्पा आले होते, गार्गीची मम्मी आली होती आणि गार्गी पण आली होती. गार्गीचे पप्पा आले, गार्गीची मम्मा आली, गार्गी आली. ओके. अजून कोण कोण होतं? स्वरा आली होती का? स्वरा स्वरा माने आले होते का? स्वरा माने. एवढेच आलेले, बाकी कोणीच नव्हतं आलं. स्वरा माने नव्हत्या आल्या? आलेले ती स्वराचे पप्पा, स्वराची मम्मी, बारकी सई, एवढे चांगले. आणि मला असं कळलं की शुभम काका पण आला होता. शुभम काका, ऋषीदादा पण होता? हा. शुभम काका पण होता? हा. मग काय तुम्ही मोठी गाडी ट्रॅव्हल्स केली होती? नाही, बस. बस केली होती? हा. अरे बापरे, खूप छान. बसची पुढे. मग तुम्ही किती वाजता? सकाळी सकाळी गेला का तुम्ही? पाटे पाटे रात्रीचं उठून. रात्रीचं उठून? हा. मग आंघोळ केली होतीस ना ते सांग पहिलं. इथे का? का नुसतंच उठून गेलास तू? नाही. मग रात्रीचं उठून गेला तुम्ही आणि नंतर पुढे मग नाश्ता वगैरे काय केला? पुढे गेल्यानंतर हा. काय खाल्लं? सकाळी काहीतरी नाश्ता वगैरे केला असेल ना? चहा वगैरे पिला असेल, काहीतरी खाल्ला असेल, समोसा, वेपर्स. बसमध्ये मी सकाळी रात्री उठलो, दूध पिलो, मग गेलो तिकडे. ओके. आणि मग बसमध्ये काय वडापाव वगैरे काय खाल्ला असेल, समोसा पाव वगैरे असं काहीच नाही खाल्लं? मग नाश्ता मग बस कुठेच नाही थांबली. मग सकाळची मग जेवायला थांबली. बस कुठेच नाही थांबली, डायरेक्ट जेवायलाच थांबली. मग जेवण काय केलं? मग ते तरी सांगा, जेवण काय केलं तुम्ही? मला नाही माहित. अरे तू काहीतरी खाल्ला असशील ना? पावभाजी. पावभाजी. वा वा वा. मग सगळ्यांनीच पावभाजी खाल्ली? हा. सगळ्यांनी? किती जण होते? मला वाटतं किती 30 एक लोक होते, बरोबर ना? मग सगळ्यांनी पावभाजी खाल्ली? सगळ्यांनी एवढी पावभाजी आवडते? तू पण खाल्ली पावभाजी? मग एका साईडला ड्रायव्हरने एका साईडला गाडी लावली. ओके. मग आज जेवण झालं की आम्ही गेलो. गाडीत बसला परत? हा. मग गाडीमध्ये गेलो पुढं. मग रात्र झाली की आम्ही झोपलो. सगळे नाचत होते. गाडीमध्ये सगळे नाचत होते? कोणत्या गाण्यावरती? हा. कोणती गाणी लावली होती? आता लावलेले ते. कोणतं हे? कोणतं गाणं ते? दोस्ती तुझी. नाही ते नाही. मग आता लावले ते. ते तुझं आवडतं गाणं ते? ते मगाशी तुला ते जास्त आवडतं ते गाणं लावलेलं? हा, बघ. मग तू नाचलास का नाही?
मग तुझा व्हिडिओ दिसला नाही मला स्टेटसला, कोणी ठेवला नाही तुझ्या पप्पाने पण नाही ठेवला, मम्मीने पण नाही कोणीच ठेवला. नाही फोटो काढला. का नाही काढले? तुला आवडत नाही का फोटो काढायला? मग? कोणालाच आवडत नाही फोटो काढायचं. हां. आणि नंतर खूप डान्स केला, खूप धमाल केली गाडीमध्ये. सगळ्यांनी डान्स केला असेल ना? हा. मला असं जास्त कळलं की प्रथमेश काकांना जास्त डान्स केला म्हणून. हा. प्रथमेश काका आणि आपले पोट्टे भाऊंनी जास्त डान्स केला आहे की नाही? हा. आणि गार्गीचे पप्पा नाचले का रे? गार्गीचे पप्पा पोटे बाहुली सीटवरच उभं राहिले आणि नाचले. सीटवरतीच उभे राहून? हा. अरे वा वा वा, खूप छान. आणि नंतर परत तुम्ही गाडीतून उतरला आणि परत कुठे राहिला? मग स्टे कुठे केला तुम्ही? गेलो जरा पुढं. हां. मग जेवायला थांबलो पावभाजी खायला. मग ओके. ड्रायव्हरनं बाजूला नेली की हे हसायचं नाही, ते खूप छान सांगतो ना. काल पिकनिकला गेलेला तो, काय काय मजा केली ते सांगतोय की नाही. मग तुम्ही व्यवस्थित ऐकलं पाहिजे की नाही? व्यवस्थित ऐका. हां सांग रे, कंटिन्यू कर, कंटिन्यू. ड्रायव्हर कुठेतरी बस लावायला गेला. हां. मग आम्ही सगळ्यांनी खाल्लं. मग बस पाशी गेलो तर बस लवकर. मग ड्रायव्हरनं बस बोलली. मग सगळे बसले. मग परत गेलो मग पुढे. तुम्ही हॉटेल बुक केलं होतं ना राहायला कुठेतरी? सगळेजण राहायला? मग सगळे मस्त मजा केली तिकडे पण हॉटेलमध्ये? तिथे पण जेवलं असेल ना संध्याकाळी मस्त? काय खाल्लं? नॉनव्हेज खाल्लं की व्हेज खाल्लं? खरं सांगायचं, खरं खरं खरं. मच्छी. ओ, कोकणात जाऊन मच्छी खाल्ली. वा 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 वा. मग बसमध्ये ऋषीदादाने अजून शुभम दादाने मच्छी एक बॉक्स घेतला. त्याच्यामध्ये बर्फ, ओके. fish. ते हातात घेतलेलं पण पुढं बसायचं होतं. ओके, म्हणजे मच्छीचा पूर्ण भरून बॉक्स घेतलेला. मग सगळ्यांनी मच्छी खाल्ली असेल ना? ना सगळ्यांनी आधी किती घेतली काय वाटलं मी खोललं नाही. तू खाल्लीस की नाही सांग मच्छी? तुला आवडते का नाही मच्छी खायला? हा. मग बस तू खाल्लीस ना, बस झालं. बाकी काय आहे? अजून काय धमाल केली मग नंतर मच्छी खाल्ल्यानंतर? मच्छी माझी खाल्ली. नॉनव्हेजमध्ये काय दुसरं खाल्लं? मटन, चिकन? मग गाडी थांबली. गाडी थांबलीच होती, तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलाय तिथलं सांग. उद्या मग गेलो बसमध्येच होतो. उद्या गेलो जेवायला तिथं ना. ओके, बोल, तू कंटिन्यू कर, त्यांचं ऐकू नको, तू बोल. बाजूला ड्रायव्हरनं बस थांबवली ओके जेवायला. ओके. सगळ्यांनी वेगवेगळं घेतलेलं. एक मच्छी, ओके. एक चिकन. ओके एक मच्छी, एक चिकन. ओके, सगळ्यांनी वेगवेगळी थाळी घेतली होती. काही काहींनी मच्छी घेतली होती, काही काहींनी चिकन आणि काही काहींनी मटन पण घेतलं. आम्ही चिकन घेतलेलं. पण तू तर बोलला तुला मच्छी आवडते ना? पप्पांनी चिकन घेतलेलं, मी चिकन खात होतो. ओके. मग नंतर मग मला मच्छी चालत होती. ओके, मग तू मच्छी पण खाल्लीस आणि चिकन पण खाल्लं, दोन्ही पण खाल्लं. आणि नंतर परत तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपला, राईट? बरोबर. पुढे गेलो जरा. हा. थांबलो. ड्रायव्हर बी आम्ही तिथं होतो ना बुक केली तिथं बी ड्रायव्हर बी झोपला. आम्ही बी सगळे झोपलो. ओके. आणि सकाळी किती वाजता उठला मग दुसऱ्या दिवशी? पहाटे पहाटे उठला की लेट उठला? सगळे लवकर उठले. आम्हाला ना तिकडे जायचं होतं. तिकडे बीचवरती पण गेला होता ना तुम्ही, समुद्रावरती फिरायला? तिथं आम्ही पोहलो. पोहला? समुद्रात पोहला? डेंजर ना? मजा आली असेल ना तुला? पप्पा बोटवर गेलेली. हां. पुढची बोट त्यांना घेऊन जात होती. ओके. अशी ती बनाना बोट अशी उलटी झाली. म्हणजे उलटी ओके, झाली. बनाना राईड करत होते? पप्पा बनाना पप्पांनी राईड? नाही. ओके, पप्पा आणि कोण कोण होतं? बोके दादा, बर. बोका दादा, ऋषी दादा, पप्पा. पोते भाऊ, ओके. स्वराचे पप्पा, हा, ओके. अजून गार्गीचे पप्पा, ओके. ऋषी दादा. मग या सगळ्यांनी बनाना राईड केली का तिथे? हा. पुढे गेली जरा थांबली. लय लांब गेली. आणि पाण्यामध्ये पलटी मारली? हा. पुढची त्यांना घेऊन जात होती बोट. अचानक ती गेली पुढं बोट. ओके. बनाना बोट अशीच केली. उलटीच केली? हा. मग सगळे मस्त पाण्यामध्ये डुंबत असतील ना, मजा घेत असतील ना? डुबले.
पाण्यासाठी वाचायचं. लाईफ जॅकेट सगळ्यांनी घातलं असेल ना? तू घातलं होतं लाईफ जॅकेट? फक्त ना बारक्यापासून लावून नव्हतं. पण तू पण घातलं होतं ना लाईफ जॅकेट? मी एका फोटोमध्ये बघितलं. तू कोणत्या कलर घातलं? ब्ल्यू कलरचं घातलं होतं ना? ब्ल्यू कलरचं. मग तू पाण्यामध्ये खूप मजा केलीस ना? पोहलाच बिलास ना पाण्यामध्ये? तिथं जॅकेट लाईट घातलं फक्त मी घेतलो. कोणी लाईट जॅकेट नाही घातलं तर डुबलं. हां, लाईफ जॅकेट लक्षात ठेवा. कधी पण असं पाण्यामध्ये कुठे जर फिरायला गेला ना तर पहिल्यांदा लाईफ जॅकेट घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. पण आपल्या गावाला तसं नसतं का? कुठे समुद्राच्या ठिकाणी गेला, कुठं बीचवरती फिरायला गेला, गोव्याला गेला, कुठे जरी गेला तर लाईफ जॅकेट हे घालावंच लागतं. बरोबर बोलतो तू. बरोबर. घरी घेऊन नाही यायचं, तिथेच घालायचं. ते स्वतः घालतात ना, तर आपल्याला घालून देत आहे की नाही स्वतः तिथले सगळे? आपल्याला घालते चावलं पुढची बोट बनाना बोट अशी फुटे गेली पाय उलटीच झाली. मग सगळे डुबले. कोणच नाही गेलं पाण्याच्या. त्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं म्हणून परत बसले. मग आमच्या समोर आली. ओके. मग तिथे राईड वगैरे सगळ्यांनी केली, मजा केली, फोटो बिटो काढला असेल. नंतर परत तुम्ही रूमवरती आला का परत हॉटेलवरती? फोटो गेली जरा ड्रायव्हरनं फोटो गेलो. मग रूमला गेलो. जेवला झोपलो. परत जेवला, परत झोपला आणि सकाळी उठून परत आला. मग रात्री किती वाजता आला घरी? इकडे किती वाजता पोहोचला? सकाळी गेलेलो. हां. सकाळी गेलेलो. तिथनं रूम मधनं निघालेलो. तिथनं रात्र झाली आम्हाला पोचायला. तिथं तिकीट हे ट्रॅफिक येते. ट्रॅफिक पण होतं ना रस्त्याला, खूप ट्रॅफिक असतं ना. लांब गेला होता ना तुम्ही फिरायला. म्हणजे थोडक्यात तुम्ही जास्त मजा केली. तुला मजा आली ना? तू एन्जॉय केलास ना? सगळ्यांनी एन्जॉय केला की नाही? बघा मजा आली आहे की नाही? बघा मस्त सांगितलं ना त्यांना माहिती. म्हणजे असं ट्रिपला तुम्ही लोक पण कुठे गेला तर तुम्ही पण माहिती असे सांगत जा की आम्ही ट्रिपला काय काय मजा केली. तर त्याला टाळ्या वाजवता यासाठी जरा, कारण खूप छान माहिती सांगितली आहे की नाही? मजा आली आहे ना तुम्हाला? चला चला बाय करा सगळ्यांनी आता. व्हिडिओ बाय बाय करा व्हिडिओमध्ये. बाय. तर छान माहिती सांगितली. धन्यवाद. बाय बाय.